हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तो व्हॉइस रेकॉर्ड देते आणि पहिल्यांदा आभार व्यक्त करते ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं आहे आणि पुढे होणार आहात. थँक्यू सो मच. आणि जे डेली रुटीनचे व्हिडिओ पाहत आले असतील तर इथे पाहत आला असाल तुम्ही. प्रणित पुण्याला गेलेला आणि आम्ही त्याला असं बस स्टॉपवरती सोडलं कारण पाऊस होता खूप. आणि पुढे कंटिन्यू व्लॉग पाहत राहा म्हणजे तुम्हाला समजत येईल. आता सगळे व्हिडिओ मी एडिट केलेले आहेत डे बाय डे फेस्टिवलचे सगळे, ते सगळे तुम्हाला येणार आहेत. तर उत्सुकता पण ठेवा कारण एडिटिंगचं काम काही हे नसतं, भरपूर त्याला व्हिडिओ सगळे डे बाय डे टाईम टू टाईमचे सगळे एकत्र करावे लागतात. इथे मी सेकंड डेला पहा भाजी बनवत होती भेंडीची, तर ह्याचं शॉर्ट मी टाकलेले आहे त्या वेळेला, आता व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ही टिफिनसाठी भाजी बनवते भेंडीची, तर रोजचं डेली रुटीन ते शेअर करणार ना तुम्हाला. आणि असंच प्रेम राहू द्या चॅनलला. आणि स्टार्ट टू एंड आता माझं लाईफ विथ अश्विनी चॅनल आहे, तर मी माझं डेली रुटीनच तुम्हाला शेअर करते. मग त्याच्यामध्ये सगळं सांस्कृतिक आलं, म्हणजे जे सणवार येतात ते सगळे कसे सेलिब्रेट होतात हे दाखवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत. आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब, लाईक, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि सर्वांना मी घेत राहणार आहे व्हिडिओमध्ये, कारण यूट्यूब हे असं माध्यम आहे की ते संपूर्ण जगापर्यंत नेऊन ठेवतं. आता मी एक सामान्य गृहिणी होती अशीच, म्हणजे माझी ओळख यूट्यूबद्वारे तयार झालेली आहे. त्याच्यामुळं मी थँक्यू बोलते यूट्यूबला. तसंच सगळ्यांना मी घेऊन जाण्याचा प्रयत्न करते यूट्यूबमधून. तर इथे पहा भेंडी मस्त तयार झाली. प्राची जाईल आता ऑफिसला. तर भेंडी पहा असं पूर्ण पाणी सोक झालं असेल तर खायला एकदम मजा, म्हणजे चांगली लागते. नाहीतर एकदम पाणी पाणी असेल तर ती चवीला पण नाही लागत. संपूर्ण पाणी ड्राय करून घ्यायचं. नंतर मी ते पोळ्यांसाठी पीठ मळून घेतलं आणि चपात्या करते. कारण घरचं आणि मला पण मग वेळेवर मी नाश्ता वगैरे करते, जेवते आता. कारण माझं न जेवल्यामुळंच झाला होता प्रॉब्लेम वेळेवर. तर आमच्याकडे अशा घडीच्या पोळ्या करतात. पहिलं मी टिफिन ती गेली का नंतर सगळं घर वगैरे झाडते संपूर्ण. हे पहा पहिल्या मी लाटून घेते नंतर शेकते. म्हणजे आपलं डेली रुटीनचं काम तुम्हाला सांगते मी. अशा असतात आमच्या चपात्या तेलाच्या. आणि ही भाजी चपाती टिफिन भरला, आता ती जाईल. नंतर मग घर वगैरे झाडणार, भांडे घासणार, मशीनला काही कपडे लावणार, मग आंघोळी करणार मी. तसं हा टिफिन मेन आहे मुलांचा, कारण बाहेरचं किती खाणार, कुठे खाणार म्हणून. मिस्टर घरी येऊनच जेवतात, ते काय टिफिन नेत नाही. कारण त्यांच्या 3 ड्युट्या असतात, फर्स्ट, सेकंड, नाईट. मॉर्निंग, सेकंड, नाईट, म्हणजे सकाळची, दुपारची, नाईट. त्याच्यामुळं त्यांचा काय टिफिन नेण्याचा त्यांना हेच नाही आहे. तर हिचं कसं सकाळी जाते, ते 6लाच सुटते ती, म्हणजे 9:30ला घर सोडते. तर नवीन असाल चॅनलला सपोर्ट करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.
आणि तुम्ही पण कसे करता घरात मधली कामं ते पण मला कमेंटद्वारे जरूर सांगा. काय करायला पाहिजे किंवा आणखीन काय बदल पाहिजे, तर ते पण तुमच्या कमेंट्स ऐकायला मला छान वाटतील. आणि असेच प्रेम राहू द्या चॅनलवरती. तर संपूर्ण आता मी घर झाडून वगैरे, ते पहा प्राची गेली ऑफिसला. तर 9:30 पावणे 10चा तिचा टायमिंग असतो. मग सगळी कामं झाली, डोक्यावरून अंघोळी केली आणि आता मी थोडा वेळ टी व्ही बघणार. कारण मी मोस्टली टी व्ही बघायला वेळच नसतो मला. मग मी थोडंसं बघत असते. नंतर पुन्हा माझं रुटीन चालू होतं. बटाटा चिप्स आहेत, प्राचीसाठी घेतलेले, ते मी थोडे टेस्ट करते. तुम्ही पाहत असाल आमचा टी व्ही कॅबिनेट केवढा आहे आणि टी व्ही केवढूसा आहे. तर आम्ही सगळं बदली केलेलं आहे. टी व्हीला 10-12 वर्ष झाले, अजून तो तसाच आहे. तर चांगला आहे, तर कंटिन्यू आम्ही वापरतोय. आणि कारण टी व्ही मोस्टली कोण नसतं पण घरामध्ये बघायला, त्याच्यामुळं एवढा खर्च आम्ही करत नाही त्याच्यावरती. जो आहे तोच कंटिन्यू ठेवला आहे. जे आमचं घर बघायला यायचे ना, ते आम्हाला म्हणायचे टी व्ही कॅबिनेट किती मोठा केला आहे आणि इतूसा टी व्ही ठेवला आहे. तर आता काय लोक बोलणारे बोलतात, पण आपल्याला पैशाचं सोंग नाही आणता येत. जसे आपण आहोत तसे माझ्या वस्तू सगळ्या ह्या 10-12 वर्ष अजूनही मी काय वस्तू माझ्या संसारात चालू केलेल्या अजून मी तशाच वापरते आहे, रिपेअर करून, कलरिंग करून. कारण मी लवकर जे जाणाऱ्या वस्तू असतात त्या जातात, पण जेवढ्या सांभाळून ठेवता येईल, कंटिन्यू त्यांना वापरता येईल रिपेअर करून तर ते मी वापरत असते. आपल्याला ट्रिक आलं पाहिजे. आणि मस्त अशी 5 पोळ्या, भेंडीची भाजी खूप टेस्टी झालेली आहे. तुम्ही पण अशीच करा. नमस्कार मैत्रिणींनो. तर इथे पहा पीठ मळून घेतलं मी आणि भाजी पोळी कशी बनवते. भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 1/2 किलो भेंडी आहे आणि पुसून घ्यायची पाणी सर्व, आणि फ्रेश एकदम भेंडी कडक कशी घ्यायची बघून. आणि सव्वाचं देठ आणि 5चं देठ काढून घ्यायचं. आणि मस्त अशी कढईमध्ये तेल घालून लसूण, जिरे, मोहरी, टोमॅटो, हळद, मीठ इथे पहा अशी ड्राय करून घ्यायची. नेक्स्ट मी पीठ मळून घे. लॉक दिस अपार्टमेंट। आई इन किचन। लॉक करें? और जब ये नया फ्लाईओवर बन जाएगा ना, मॉम एंड डैड विल बी जस्ट 20 मिनट्स अवे। Housing.com with maximum properties. Housing.com, India's #1 real estate app. Download now. मजा आ गया। सर्वांना नमस्ते. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला आम्ही पूर्ण आपला निसर्ग दाखवतो. बाजूला बघा सर्व हिरवगार आहे आणि तुम्हाला थोडंसं पाणी आवाज पण येत असेल तर आपली गाडी जर तुम्हाला दिसलीच वाटली तर पाणी आवाज कुठून येतं बघा. सर्व बघायचं हिरवगार. आणि लोकेशन तुम्ही लगेच ओळखलं असाल की मी आता आलो आहे आजी आतेच्या इकडे आणि मम्मी पण बसलेली आहे. तर गावातले पण ओळखतात ना आता. हां काय म्हणतेस कुठे? हो बरोबर. हा तुझ्या सोबतीला कोण आहे?
कुठे तिला जर असं उलटं ठेवलं त्याला तिला दिसलं किती ओरडते. जसे मांजरांचे कसे डोळे झाकतात तसं कॉन्सेप्ट केलं मी इकडे. आणि बाकीचे आपले पाहुणे कुठे आहेत आपले घरातले ते दिसतील तुम्हाला. त्यांना तिथे सोडलं. माझी त्यांना घ्यायला मी इथे आलो तर आजी असते आपल्या इकडे येतील. मग त्यांना बसवून त्यांना दाखवू ना नवीन फ्लॅट कसं आहे ते काय आहे ते. मग आपल्या उज्ज्वला त्याला पण बोलवायचं आहे. सर्वांना एक एक एकदा इन्व्हिटेशन देऊ जेवायला देऊ वाचायला तिकडे जेवायला देऊ. वातावरण पण एकदम छान होतं. पावसात सर्वात छान काय वाटतं सर्व हिरवगार असतं. इकडून सर्व पाणी असतं समोर जाते. चला या तिकडून या काठीत तसं मम्मीला घेऊन आलोय तसं. अशा प्रकारे टी व्ही पाहत वेळ घालवला. थोडा वेळ केस सुकायचे होते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.